आम्ही कोर्ट इझी AI हा आमचा प्लॅटफॉर्म जो आहे, आमची AI सिस्टीम आहे ही लीगल AI प्लॅटफॉर्म आहे हा, जो लॉयर्सना मदत करतो त्यांची कामं सोपी करण्यासाठी. आणि आज आमच्या कोर्ट इझी AI या लीगल सिस्टीमने, लीगल प्लॅटफॉर्मने ऑल इंडिया बार एक्झाम म्हणजे AIBE ही एक्झाम क्लिअर केलेली आहे. याचा नेमका फायदा भावी पिढीला कसा होणार आहे? विद्यार्थी झाले किंवा नवीन जे कॉलेज आउट होतील, ग्रॅज्युएशन कंप्लीट, नेमका त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी कशी काय होईल? त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म कसा उपलब्ध होईल? तर हा जे लॉयर्स पासआउट होतील LLB झाल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांची कामं सोपी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो या प्लॅटफॉर्मचा. जसं की आधीचे जजमेंट्स आणि त्याच्यावरून त्यांना काही आन्सर्स हवे असतील, त्यांना त्याच्यातनं काही माहिती हवी असेल तर ती रिझनिंग सकट आणि सायटेशन्स सकट त्यांना ती उपलब्ध होईल. म्हणजे ते उत्तर कुठून आलं हे याचा सोर्स आणि त्याचे सायटेशन्स याच्यासहित त्यांना ते उपलब्ध होईल. सेंट्रल गव्हर्नमेंट एखादा नवीन लॉ आणतं किंवा एखाद्या कायद्यामध्ये नवीन कॉस्ट टाकून अमेंडमेंट करतं, मग अशा वेळेला तुम्ही अपडेट कशी राहता किंवा असं ते अपडेट कसं करणार? तर या गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक सोर्सेसवरून आमच्या सिस्टममध्ये हे सगळं सिंक्रोनाइज होत असतं, त्यामुळे ते डेली बेसिसवर ते सिंक्रोनाइज होईल आणि जे नवीन अपडेटेड अमेंडमेंट्स असतील ते त्याच्यामध्ये असतील अवेलेबल. तसेच ह्याच्यात स्वतः लिगल प्रोफेशनल्स त्यांचं डॉक्युमेंट, त्यांचं इंटरनल अमेंडमेंटसाठी रिलेटेड प्रश्न तेही अपलोड करून विचारू शकतात की त्यात नवीन काय झालं आहे. म्हणजे एखाद्याला अभ्यासासाठी जर समजा 60-70 वर्षाचा एखादा निकाल पाहायचा असेल अभ्यासासाठी, मग ते तुमच्याकडे अवेलेबल असणार आहेत का? त्या संदर्भात माहिती किंवा ते डॉक्युमेंट्स? तर जे गव्हर्नमेंटच्या साईट्सवर जे पण सोर्सेस अवेलेबल आहेत ते सगळे आमच्या ह्याच्यावर पण अवेलेबल असतात प्लॅटफॉर्म. आणि मी पुन्हा एक नमूद करू इच्छितो की न्यूजन इंटेलिजन्सचे जे डॉमेन अलाइन्ड AI टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर आधारित हे कोर्ट इझी AI ॲप्लिकेशन, कोर्ट इझी AI प्लॅटफॉर्म आहे. याचं ऑथेंटिकेशन कसं काय चेक करणार माणूस? हेच ऑथेंटिकेशन म्हणून आपण हेच व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी आपण ऑल इंडिया बारसारखी एक्झाम क्रॅक आज AIने केली आहे. तसेच ह्या एक्झामच्या बाहेर किंवा काहीही प्रश्न असतील तर आपण कोर्ट इझी AI हे त्याला सायटेशनसहित, म्हणजेच की योग्य हा संदर्भ कुठून आहे, या प्रश्नाचं उत्तर कुठून आलं याच्यासहित उत्तरं देण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. आणि आता न्यूजन इंटेलिजन्स आहे त्याला नेमकी मान्यता कोणाकडून मिळाली? न्यूजन इंटेलिजन्स ही एक भारतीय तसेच अमेरिकी कंपनी आहे. आमचा मेजर वर्कफोर्स हा भारतातील वैज्ञानिक आणि भारतातील इंजिनियर्सने तयार केलेलं एक मोठं AI प्लॅटफॉर्म आहे जे आज भारतासाठी उद्या जगासाठी ही टेक्नॉलॉजीज तयार करेल. तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारताच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या उघड व्हायला नकोत, अशा जर भविष्यात जर उघड झाल्या किंवा होऊ शकल्या तर मग नेमका दोष कोणी धरायचा? नाही, तर आपण याला कोणाचा दोष म्हणण्यापेक्षा की बाबी उघड होत आहे तर हा डेटा कुठला आहे. आमचा प्लॅटफॉर्म हा फक्त पब्लिकली अवेलेबल, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा डेटा जो सुप्रीम कोर्टाने वेबसाईटवर दिलेला आहे जो कोणीही डाउनलोड करू शकतो. कायद्याच्या डॉक्युमेंट ज्या आपल्या कायदा न्याय डिपार्टमेंटने दिलेल्या ज्या वेबसाईटवर फ्रीली अवेलेबल आहेत कोणी पब्लिकली, त्याच्यावरच हा AI आम्ही बनवलेला आहे. हा कुठल्याही कॉन्फिडेन्शियल किंवा कुठल्याही ज्या बिहाइंड पासवर्ड किंवा बिहाइंड कुठल्या पेवर गोष्टी त्याच्यावर नाही. सो प्युअरली पब्लिक डेटा जो आज कोणी फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड त्याच्यावर हा AI बनलेला आहे. भारतामध्ये इतकी क्षेत्र असताना तुम्ही तुमचं जे कंपनी आहे ती लिगल या बाबीवरच का कॉन्सन्ट्रेट केलं? बाकी क्षेत्र तुम्ही का नाही हँडल केले? तर आम्ही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले, जसं मगाशी आपण बोललो की ज्या काही कोर्ट केसेस पेंडिंग आहेत आणि वकिलांना ज्या पद्धतीने कामं करावी लागतात आजसुद्धा, ज्या पद्धतीने जुने जजमेंट्समधून रेफरन्स घ्यावे लागतात, तर त्यांचं काम सोपं करण्यासाठी म्हणून आम्ही लिगलने सुरुवात केली. आपले वकील आणि आपले जजेस हे खूप ओव्हरवर्क आहेत, खूप ओव्हरलोडेड त्यांची कामं आहेत. त्यांनाच AI टेक्नॉलॉजी सर्वात पहिले मदत करावी असं आम्हाला वाटतं. त्याच्याही पलीकडे जाऊन विश्वसनीय AI टेक्नॉलॉजी तयार करण्याचा आमचा न्यूजन डॉमेन अलाइन्ड AIचा उद्देश आहे. आणि लॉपेक्षा असा कुठला क्षेत्र आहे जो विश्वासाची 100% गॅरंटी मागतो, म्हणूनच आम्ही सर्वात कठीण प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करतो. नुकतेच नियुक्त झालेले भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब आहेत,
यांना या संदर्भात काय आपल्याकडून मेल वगैरे गेला आहे? अजून आम्ही गवई साहेबांना कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे, पण आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्यामार्फत ही गोष्ट की आम्ही ऑल इंडिया बार एक्झाम, आमच्या AIने ऑल इंडिया बार एक्झाम उत्तीर्ण केली आणि तेही बाहेरील इतर मॉडेल्सपेक्षा जास्त कामगिरी दाखवत ही गोष्ट पोचवायला. थँक्यू.